खरेदी विक्री प्रकरणात बनावट दस्तऐवजाचा वापर करून शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल। मिळकत खरेदी विक्री प्रकरणात बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून व सहाय्यक दुय्यम निबंधकास हाताशी धरून स्टॅम्प ड्युटी न भरता शासन आणि आयकर विभागाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे.एस.एम. एंटरप्राइजेस तर्फे भागीदार विनोद कन्हैयालाल मनवानी व अन्य भागीदार तसेच मिळकतीचे मूळ मालक विश्वनाथ हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रमेश विश्वनाथ मेहेर व अन्य भागीदार तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती अशा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत देवेंद्र युवराज पाटील राहणार भगवती चौक राजीवनगर यांनी फिर्याद दिली आहे। फसवणुकीचा हा प्रकार 24 सप्टेंबर 2020 ते 29 जुलै 2022 दरम्यान घडला। संशयित यांनी महामार्गावरील सर्व्हिस रोडला असलेल्या सूर्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या मिळकतीच्या खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक केली। मूळ मालक असलेल्या विश्वनाथ हॉटेल कंपनी व मे.एस.एम. एंटरप्राइजेस यांच्यातील मिळकत व्यवहारात बनावट दस्त आढळून आले आहेत। तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक नाशिक 4 यांच्याशी संबंधितांनी संगनमत करून सरकारी बाजार मूल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी न भरता तसेच भूसंपादन मोबदल्याची रक्कम स्वतःकडे येण्यासाठी बनावट दस्त केल्याचे समोर आले आहे। या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवल्याने आयकर विभागाची मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।